जिल्हा शासकीय रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी फरार असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी वर्षा लहाडेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून फरार असणाऱ्या वर्षा लहाडेचे बचावाचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर त्या पोलिसांना शरण आल्या। डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या गेल्या 15-20 दिवसांपासून फरार असणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी याच त्या वर्षा लहाडे जिल्हा रुग्णालयात सेवा बजावताना अवैध पद्धतीने गर्भपात केल्याप्रकरणी लहाडेंवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर सरकारी सेवेत असताना देखील स्वतःचं खाजगी रुग्णालय चालवणं, मुदत संपलेल्या औषधाचा रुग्णांना पुरवठा करणं अशी विविध कलमं दाखल करण्यात आली होती। मात्र आपली अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्जाची ढाल लहाडेनं घेतली होती। मात्र गंभीर गुन्ह्यात अडकल्यानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची शक्यता वाढल्यानं लहाडेनं अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेऊन पोलिसांना शरण येण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार शुक्रवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास लहाडे सरकारवाडा पोलिसात दाखल झाल्या। शहरातील सरकारवाडा आणि म्हसरूळ या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये MTP त्याचप्रमाणे इतर अनुषंगिक कायद्यान्वये डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये डॉक्टर वर्षा लहाडे यांचा पोलीस पथक शोध घेत होते। आज सकाळी सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्या सरेंडर झाल्या असून या पुढील तपास सध्या API निमसे या करत आहेत। पोलिसांना शरण आलेल्या लहाडेला जिल्हा न्यायालयात दाखल केलं असताना न्यायालयानं 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। नाशिक जिल्हा रुग्णालयात अवैधरित्या गर्भपात करणारं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय सरकारी पक्षानं व्यक्त केला असून या प्रकरणात आणखीन कोणाचा हात आहे, वर्षा लहाडेनं आजवरच्या सेवेत किती गर्भपात केले, अशा सर्वच प्रश्नांची उत्तरं येणं गरजेचं असल्याचं सरकारी पक्षानं न्यायालयात निवेदन दिलंय। डॉक्टर पेशासारख्या स्त्रीने आज स्त्री भ्रूण हत्या जो गंभीर विषय आहे तर ते करणं चुकीचं आहे आणि याच्या मागे रॅकेट असण्याची शक्यता आहे। म्हणजे त्यांच्याबरोबर आणखीन कोण साथीदार आहे, त्यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार केलेली आहे किंवा काय, तर त्या सगळ्याचा तपास चालू आहे आणि त्याच्याकरता आम्ही आज त्यांच्याकडे पोलीस कस्टडी मागितली। सरकारी रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यानं त्यातील सर्वात महत्त्वाची घटना आज घडली आहे। आजवर फरार असणाऱ्या वर्षा लहाडेच्या विरोधात लुकआउट नोटीस बजावून तिचे देशाबाहेर जाण्याचे मार्गही बंद करण्याची तयारी सुरू झाली होती। त्यामुळे शरण येण्याशिवाय पर्याय नसलेल्या लहाडेकडून पोलीस कोठडीत आता नवी काय माहिती मिळतेय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। अखिलेश शळवे, झी मीडिया, नागपूर।